माहिती आहे की विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्रात होणार आहे. 195 जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 356 मतदान केंद्र आहे आणि तिथे आम्ही सर्व AMF जे आहेत, जे सूचनेनुसार सर्व AMFची सुविधा ही सर्व मतदान केंद्रावर करण्यात आलेली आहे. त्यासाठी 356 मतदान केंद्रावर एकूण 1650 कर्मचारी आणि राखीव कर्मचारी 242 व पोलीस शिपाई यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सर्व मतदान प्रक्रियेसाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी, 36 पोलीस अधिकारी, ज्यामध्ये API आणि PSI यांचा समावेश आहे, 356 पोलीस अंमलदार, CISF आणि होमगार्ड यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. उद्या डिस्पॅचच्या दिवशी इथे लेण्याद्रीला आपण फॅसिलिटेशन सेंटर, एकूण 11 फॅसिलिटेशन सेंटर आपण इथे उभारण्यात आलेली आहे. ज्यांचं टपाली मतदान आहे ते सर्व कर्मचारी इथे टपाली फॅसिलिटेशन सेंटरचा जो आहे ते लाभ घेऊ शकतात. त्या व्यतिरिक्त 36 क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी जे रिसिव्हिंग आणि डिस्पॅच सेंटर आहे ते आपलं इथेच आहे. या व्यतिरिक्त मी सर्वांना आवाहन करू इच्छिते की आपण सर्व जुन्नरमधील जे मतदार आहेत त्यांनी आपले नाव कुठल्या मतदान केंद्रात आहे यासाठी वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा आणि जुन्नर नगरपालिकातर्फे देखील जे काही मतदान केंद्र बदलली आहेत त्याच्यासाठी QR कोड स्कॅनची फॅसिलिटी त्यांनी तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार आपले जर मतदान केंद्र बदलले असेल तर त्याची माहिती आपण करून घ्यायची आहे आणि सर्व मतदारांना आवाहन आहे की 100 मीटर परिसरात कुणीही मोबाईल आत आणू नये. तसे प्रतिबंधात्मक आदेश जे आहेत ते जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. यासाठी जी आवश्यक 12 ओळखपत्रे आहेत तर त्याचा ते घेऊनच सर्वांनी मतदान केंद्रामध्ये यावं आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा. मोबाईलला बंदी आहे आणि जी पॉलिटिकल पार्टीची बूथ असणार आहे ती 200 मीटरच्या नंतरच लावण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना आम्ही सर्व पॉलिटिकल पार्टीजना आणि कॅन्डिडेट्सला दिलेल्या आहेत. आचारसंहिता कक्षाच्या वतीने आतापर्यंत म्हणजे 15 ऑक्टोबरला आपली आदर्श आचारसंहिता सुरू झाल्यापासून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे विकसित केलेलं CVGIL ॲप आहे त्या ॲपवरती आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आचारसंहितेच्या अनुषंगाने 42 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारी आपण सर्व निकाली काढलेल्या आहेत. ही तक्रार निकाली काढण्यासाठी किंवा निर्गत करण्यासाठी आपल्याला 100 मिनिटांचा कालावधी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वतीने दिलेला असतो. आपण ते विहित कालावधीमध्ये निर्गत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे 5 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत. याशिवाय आपले जे तपासणी नाके आहेत जे आपण तालुक्यामध्ये 4 ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दारू किंवा इतर मुद्देमाल सापडलेला आहे. त्याही संदर्भामध्ये पोलिसांकडून आतापर्यंत जवळपास 12 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचं मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 28,145 रुपयांची दारू आहे आणि 12,50,000 रुपये किमतीची वेगवेगळी वाहनं त्याच्यामध्ये समावेश आहे. आपण आचारसंहितेचं पालन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्यामुळे कुठं अनधिकृत बॅनर्स वगैरे असतील तर ते देखील काढण्याची कार्यवाही आपण मोठ्या प्रमाणावर या कालावधीमध्ये केलेली आहे.